फक्त मान. रोज ना तुम्ही सगळ्यांची सेवा घेता, पण उद्या मात्र मान. कळलं ना? नुसती मान डोलावू नका. बरं, आता खूप उशीर झालाय, झोपा बरं. आणि मी झोपते. अगो बाई, कुठं दिसते ना, गेले वाटतं. अहो, त्या जणीकडे गेले वाटतं दळण दळायला. दळीता कांडीता तुझं गाई न अनंता, दळीता कांडीता तुझं गाई न अनंता. हे तिचं पालुपात रोज सकाळी उठलं की सुरूच होतं. मग काय राहतील? मी तरी म्हणते, अहो त्या कानोपात्रीकडे सुद्धा एकदा जातीलच बघा तिची गाणी ऐकायला. जाऊ दे, मला काय, मी आपली आवडते. आला जणीचं दळण दळून. बरं, आता मी अंग सोडून देते आणि स्नानासाठी पाणी देते. स्नान करून घ्या. तोपर्यंत मी न्याहारीचं बघते. हे घ्या, गरम गरम थालीपीठ आणि लोण्याचा थोडा. हे तरी आता शांतपणे खाणार आहात की अजून कुठं त्यांची घाई आहे? तुला सोडून कुठं जाणार म्हणे, बघा आता तुम्ही. काय म्हणाला? छान झालंय थालीपीठ? बरं बरं, आता दुपारच्या जेवणासाठी काय बरोबर? हो का, बरोबर, तुमच्या आवडीची भाजी आणि भाकरीच बनवते. अहो, मला म्हणत होते तो सावता केव्हाचा बोलवतोय, मला बघायला या, मला बघायला या. आज जाऊच आपण दोघे मिळून. पण मी सरळ नाही म्हणून सांगितलं. सकाळी सकाळी हिंडत बसायला मला एवढी का सवड असते. मग गेले आपले एकटे. जाऊ दे, माझ्या कामाचा ढीक पडलाय, मी आपली आवडते. केव्हाची वाट घालते, अजून आले नाही कसे. अहो, भुकेनं माझा जीव व्याकुळ झालाय. आली वाटतं. अहो, पटकन आवरून घ्या, हातपाय धुवून घ्या, मी जेवणाचं बघते. काय काय म्हणाला? भूक नाहीये? अहो, म्हणे नाम्याचा नैवेद्य खाऊन आले. जाऊ दे, मला तरी कुठं भूक आहे. माझ्या बेबीची तर भूक केव्हाच मेली आहे. अहो, एखाद्या दिवशी म्हटलं जरा यांच्या बरोबर एकत्र जेवावं, आनंदानं 4 घास खावे, पण तेही नाही हो माझ्या नशिबी. अहो, 1 ना 2 भक्त यांचे, हजारो भक्त. सोपान म्हणू नका, ती मुक्ताबाई म्हणू नका, ती जनाबाई म्हणू नका. अहो, एवढंच काय, त्या आवलीच्या पायात काटा पडला तर तो काटा सुद्धा काढायला जातात. आणि इथं माझ्या मनाला एवढे काटे बसतात, त्याचं काय हो? खरं सांगू का, आता ना मला या सगळ्याचा कंटाळा आलाय बघा. मी ना आता एक निर्णयच घेतलाय. मी आता फक्त ठरवलंय, हे कुठं गेले, कधी गेले, केव्हा आले, काही म्हणून विचारायचं ना. गप्प राहायचं आणि तिकडं कोपऱ्यात बसायचं. अहो, तुमचे हे विठुराया गेली 28 युग गाभाऱ्यात एकटेच उभे आहेत. आणि तुम्ही सगळे भक्त मंडळी, संत मंडळी मला म्हणता, रखमाई रुसली आणि कोपऱ्यात बसली, रखमाई रुसली आणि कोपऱ्यात बसली. पण तसं नव्हे बरं का. माझा विवाह पांडुरंगाशी झाला आणि मी त्यांची अर्धांगिनी झाले. मला असं वाटू लागलं, आता पांडुरंग फक्त माझ्या एकटीच आहे, त्यांच्यावर सर्वस्वी माझाच अधिकार आहे.
एकमेकाप्रती असणारी ओढ, त्यांच्यामध्ये असणारा जीवा, भक्तांना साथ घालावी आणि पांडुरंगाला धावत जावं. अहो, पांडुरंग माझ्या एकटीचे नाहीच बरं, ते चराचरात बसले आहेत, ते सर्व सृष्टीचे स्वामी आहेत. खरंच मला आता कळले की कोणत्या जन्मी काय कोणत्या बांधून घेतले म्हणून पंढरीनाथांसाठी पती म्हणाला आपले. खरंच माझे जीवन धन्य झाले, मी धन्य झाले. आणि आज तरी प्रत्यक्ष आषाढी एकादशीचा दिवस. भक्त आणि पांडुरंग याच्यामधला भक्तीचा सोहळा दिव्य असतो. आणि म्हणून मला सुद्धा वाटतं दिव्य सोहळा पाहुनी रोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव रंगला, भुवरी आनंदी आनंद झाला, माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला. ज्यांच्या बलदंड बाहूवर आणि भरभक्कम खांद्यावर ते स्वराज्य उभं आहे असे अनेक नरसाधू असतात. गरज आहे मोठ्यांना म्हणून दरबारी जन हो, ज्यांच्या बलदंड बाहूवर आणि भरभक्कम खांद्यावर ते स्वराज्य उभं आहे असे अनेक नरसाधू दरबारात उपस्थित आहेत. त्यापैकी कित्येक दिग्गज आहे, दिग्पाल आहे आणि निष्ठावंत देखील आहेत. त्यापैकीच एक बाळोजी बाबा घोरपडे यांना आम्ही पायदळाचे सेनापती म्हणून नियुक्त करीत आहोत. आम्ही नेहमी म्हणतो स्त्री हा स्वराज्याचा कणा आहे. आबासाहेबांनी स्वराज्यातीलच नव्हे तर परराज्यातील स्त्रियांचा देखील आदर केला, त्यांना सन्मानाची वागणूक दिली. त्या आयाबायाच्या विश्वासावरच तर हे स्वराज्य उभं आहे. आबासाहेबांच्या गैरहजेरीमध्ये त्यांनी स्वराज्याचं पुनरुच्चारपद आऊसाहेबांच्या हाती सोपवलं होतं. यथा एकेन चक्रेन न रथस्य गतीर भवे. रथाला जर गती मिळायची असेल तर एका चाकाचा उपयोग नाही. दुसरे रथ धावण्यासाठी दुसरे चाकही तेवढेच तुल्यबळ हवे. या रथाचे एक चाक आम्ही असू तर दुसरे चाक सौभाग्यवती येसुबाई राणीच आहे. आम्ही त्यांना कमी ना आम्ही आमच्या पत्नीस कमी नाही तर बरोबरीचे समजतो. आणि म्हणूनच आज तुम्हा सर्वांसमक्ष या शुभमंगल प्रसंगी त्यांना आम्ही स्वराज्याचे पुनरुच्चार पद देत आहोत. आणि या राजमुद्रेचा मजकूर असेल स्त्री सखी राज्ञी जयती. राणी साहेब, आम्ही ज्यावेळी मोहिमेवर असू त्यावेळी स्वराज्याचा मुलकी कारभार आपण पाहावा आणि आजपासून आपण या महाराणी पदाचा स्वीकार करावा. छत्रपती संभाजी महाराज की जय. राजे, काय सुंदर झाला तो आजचा सोहळा. आणि तर बाई सगळं आणि नवऱ्यानेच पाहत होतो. महाराणी साहेब,
आणि साहेब, अडचणी ह्या त्यावर मात करण्यासाठीच असतात. मातही केली आणि मानही केला. त्यामुळे आपली भरकटलेली माणसं पुन्हा जोडली गेली. महाराज, आपण झालात छत्रपती, ती झालेली ललकारी अजूनही आम्ही आमच्या दोन्ही कानांमध्ये साठवून ठेवली आहे. आमच्यासाठी तर संपूर्ण आयुष्यभराचं सुख आहे ते. यापैकी दुसरे सुख नाही हो आम्हाला. आम्ही छत्रपती झालो आणि आपण महाराणी. महाराणी साहेब, थोडा वेळ बसावा आमच्यासोबत. नाही नाही हो, आम्हाला एवढा वेळ नाही. मग छत्रपती म्हणून आमच्या आत्या काळात मग महाराणी म्हणून आम्ही नाही आपली आज्ञा पाळणार. राजे राजे, आपलं मनोरथ पूर्ण झालं. एवढे दिवस आम्ही आपल्या पत्नी होतो, पण आता आम्ही रयत झालो. रयत नको नको, रयत नको. का बरं? आबासाहेबांचा आदेश आहे की रयतेच्या भाजीच्या देठाला देखील हात लावायचा नाही. मग राजे, आमची रयत देखील अशीच असावी, तुमच्यासारखी आनंदी, प्रफुल्लित, समाधानी. आम्हाला आणखी दुसरं काय हवंय? येसू, आपल्याला आबासाहेबांचं आणि आळूसाहेबांचं स्वप्न पुरं करायचं आहे. स्वराज्याचा विस्तार करायचा आहे आणि त्याचं रक्षण देखील करायचं आहे. पण त्यासाठी तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायला पाहिजे. राहाल ना? जरूर महाराज. आणि प्रसंगी तुम्हाला ढाल आणि तलवार घेऊन लढायलाही जावं लागेल. तुम्ही तोफेच्या शेजारी दिसलात तर आम्हाला मोठा आनंद होईल. आणि त्यासाठी तुम्हाला कंबर कसावी लागेल. महाराज, आम्ही कंबर कसून कधीच तयार आहोत. येसू, तुम्ही आमच्या पत्नी आहात, पण त्याहूनही जास्ती तुम्ही आमच्या सखी आहात. महाराज, पुरे झाले कौतुक. चला आता भोजनाला जाऊया. देवराष्ट्रेच गेले. आपणही त्यांच्यासोबत जावे असे वाटले असेल ना? नाही, माझी आई म्हणते माझे आपल्याशी लग्न झाले आहे. आता तेच माझे शिल्पा माईकडे बघून बोलतो. चालेल. माझी आई म्हणते माझे आपल्याशी आता हेच माझे घर असे ती म्हणाली. तर मग मी घेऊ पाठी आणि त्यांचे. आजपासून आपण शिकायलाच नको नको. आमच्या घरात स्त्रियांनी शिकणे दार्जिने नाही आहे. आमच्या आत्याबाई लिहावाचा शिकल्या, व्यंकटेश स्तोत्रही म्हणायच्या त्या, पण विधवा झाल्या. त्यांना देवबापांना शिक्षा केली असेच सगळेजण म्हणतात. असे काही नसते रमाबाई. नको, पण विषयाची परीक्षा कशाला घ्यायची? तुम्ही जर मला शिकवले तर देव गणपती बाप्पा तुम्हाला आणि मला दोघांनाही शिक्षा करेल. आमच्या अण्णांना स्त्रियांनी शिकलेली आवडत नाही. ते माझी तोंड आयुष्यभर वाहणार नाही. मला तुम्ही दुसरं काहीही सांगणार आवडतं. हे पहा, आम्ही पाटी पेन्सिल घेऊन देतो. शिक्षणाच्या बाबतीत लोकांमध्ये अंधश्रद्धा, विपरीत विचार खूप पसरले आहेत हे आज पुन्हा एकदा जाणवले. पण आपण यावर तो विचार करावा, याचे मूळ शोधावे, याचे पाश कायमचे तोडणे महत्वाचे आहे.
तुम्हाला इंग्रजी शिकवण्यास आजपासून रोज येते. हो, मला इंग्रजी शिकायचं आहे, वाचायचं आहे. काय इंग्रजी शिकायचे वाचायचे आहे? ते तुमचे माडीवर हापीस आहे ना, तिथे शिका. शिका नाहीतर नाचा. ती मंडप येतील आणि भर भर तुम्ही फिरता तिला शिवून हे काही चालणार नाही. तुम्ही माडीवरती बसा आणि जेवणाचे ताट सुद्धा वरती पाठवू. मग काय बाया व्यक्ती आम्ही आहोत ना इथं लावायला तुमच्यासाठी. आपण स्टाफ आलेला आहे. आणि बरं का, मिस ठाकूर शिवल्या म्हणून स्नान करण्याचे काही कारण नाहीये. केवळ हस्तांतर करावे. हे पहा, घरातील बायका तुम्हाला नेहमीच बोलत लावतील. त्याला काही उपाय नाही. पण आपण त्याचा फार विचार करू नये. त्यांना उद्धट काही बोलू नका. त्यांच्याशी उत्तरे करू नका. शांत मनाने अभ्यास करा. होय, आपण सांगितल्याप्रमाणे शिकवून गेल्यानंतर मी केवळ वस्त्रांतरच करेन आणि आपण शांत चित्ताने अभ्यासही करेन. बरं, ते नाही बरं. आज आर्य महिला समाजाची सभा आहे. तुम्ही तिथे वेळेत हजर राहणं गरजेचं आहे. मी कोणतीही सभा ऐकून घेणार नाही. हो, मी जाईन वेळेत करेन. जसं आपण म्हणा त्याप्रमाणे करेन. सगळे जाऊन आलात वाटतं. शिव घरात वाढावयास घ्यायचे नाही हो. तुम्ही ना तुम्ही ह्या बायकांना कालची हलकी कामं करून छान दिसत नाही. तुम्ही ना असे करा, मांडीवर जाऊन मांडीला मांडी लावून बसा. नाहीतरी काय पूर्वीसारखी लोक आपल्याला जपत होते. आता कोण बाई जपत नाही. ती गेली बाई 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 बाई. आजचा हल्ला जोराचा होता बुवा. पण हे पहा, लोक किती काही म्हणतात तरी तुम्ही रडू नका. तुम्ही एकटे नाही आहात. मी आहे ना तुमच्यासोबत. काळजी करण्याचे कारण नाहीये. तुम्ही असे रडला की माझ्या मनात काळवा कालव होते. तुम्ही नेहमी करू शकते. हीच आमची इच्छा आहे. आपल्या सहवासात मी कायम सुखी आणि खुशच असते आणि आपल्या या आपल्या वेगळ्या संसारात ती आनंदी आणि समाधानी आहे. देणारा टाळणारा तो गटातील आपला समर्थ आहे.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी तुम्हाला छान पिंक कलरची ब्रासो साडी आणली होती आणि त्यात तुम्ही किती छान दिसाल अशी स्वप्न रंगत होतो. पण दुसरं काय, एवढं मोठं आमचं नशीब. असं बाबा म्हणतात ना. अगं ती साडी बघून मी ते बोलण्याच्या आधी तू म्हणतेस तशी, अहो यातनं तुम्ही दिसताय का, माझं अंगी समजा मी दिसणार ना. यावर मी काका काय बोलणार. म्हणून सांग ते छान होतो राजपत्नी. तुम्ही मला काळजी असं नाही ना मग. असं नाही हं. आठव बरं, मागल्या वेळेला आपण महाबळेश्वरला ट्रिपला गेलो होतो तेव्हा मी तुला जीन्स पॅन्ट टी शर्ट गॉगल खड्या असं बरंच काही काही घेतलं होतं. त्यातलं तर काही नाही, पण तिकडे गेल्यावर काय घडलं आठवतंय का, तू सांग मला आता. सांगते. बरं हसायचं नाही. नाही नाही हसत नाही. त्या चकचकीत पांढऱ्या फट्ट खोलीमध्ये गेलो आणि बघितलं तर तो झाकणाचं भपऱ्यावानी स्वच्छ मांडव. हे बघून मला 2 दिवस पंचाकडला निघालो ना. तिला वाट घेऊन दारू टाकायची हल्ली नको. म्हणूनच म्हणतो आता शहरी शिष्टाचार सवयी हे सगळं शिकून घ्यायला नको का तुम्हाला राणी. मुंबई झाल्यावर एकेकीचे कारनामे ऐका. लीफ मध्ये गेलो पहिल्यांदा तर घाबरून किंचाळून घट्ट मिठी मारत बसली. मित्राकडे गेलो होतो तर किचन कट्टा उडी मारत बसली आणि क्रोकरीच फोडली. पार्टीला गेलो होतो तेव्हा तर तिथलं वातावरण बघून मला न सांगता पैसा घरी निघून गेल्या. मी बसलो शोधत. अशी गंमत. आणि एकदा तर जवळच गेला. हॉटेलमध्ये जेवायला गेलो तेव्हा जेवण खायला वेगळं शुद्ध खावून दिले. म्हणजे कसे, आता मला लिंबू सरबत मिळवा, माझं पोट नाही भरले असं म्हणून तो हात पाय पत्रावर पुसून ते कामी झाली. काय करणार, खेड्यातलं अंगणे गेलं आणि चिखलाला म्हणता येतं अशी का अहो, आता मी येईन हाय बरं. असं. या सांगत्या मैत्रिणींकडनं मी आता आजकालचं समजून शिकलोय. बरं. शहरात कसं वागायचं, कसं बोलायचं, एवढंच नव्हतं तर इंग्रजी मी फटफट शिकायला बोलायला. वा वा. म्हणे ठावं आहे का? हा, मी आता एक दिवस शहरी साहेबाची शहरी साहेब बोल दाखवून बघतो नाही बघा. छान छान. हा, हे समजा ठीक आहे, पण मला आता सांगा उद्या आपल्या लग्नाचा 3रा वाढदिवस तो कसा सेलिब्रेट करायचा आधी ते सांग. कसं करूया बरं, तूच सांग आता. माझ्या प्राणप्रिये, तू म्हणशील तसंच करूया आपल्या लग्नाचा 3रा वाढदिवस. मी सांगते. सांग सांग. मी आधीच ठरवलं या. तुम्हाला मी सरप्राईज गिफ्ट द्या. आपल्या कॉलेजची कुकिंग क्लासवरील मोना तिचं काय, आवड तिच्या मोबाईलवरनं आपल्या दोघांचं लोणावळ्याच्या लॉजचं 2 दिवसांचं बुकिंग करून घेतलं आहे या. असं. हा, एवढंच नवं तर तुम्ही आलेली पिंक कलरची ब्रासोची साडी, जीन्स पॅन्ट, टी शर्ट, गॉगल हे सगळं बॅगमध्ये भरून बॅग घेऊन या. हो, उद्या पटकन निघूया म्हणून. बरं, दोघीसाठी घेताय ना मग? येणार की माझी राणी. काय ग, तीच आहेस ना तू खेड्यात आलेली शाळगम, आय मीन माय शॉल. चला चला, त्या घड्या तुमची. अर्धाचा वेळ बिस्किट दिलं तर
वाढदिवस, मग मला काय गिफ्ट देणार? आता कितवं वर्ष? 46. हे काय बरं आहे का? वाढदिवस करायचं. मला काय असं वाटत नाही बाबा. मला ना तुम्ही गिफ्ट दिलेलं फार आवडतं. 1 वर्ष आयुष्यातलं कमी झालं म्हणतो मी. असं नाही हो मला वाटत. अहो तुम्ही मला काय गिफ्ट देणार? काय हवंय राणी सरकारांना? मला ना ब्रँडेड पर्स, डायमंडच्या ठुल्या, त्याच्यानंतर पिंपामधला एखादा ड्रेस किंवा टायटन रागाचं घड्याळ, असं काहीही चालेल. बरं, ते जाऊ. आज आपला प्लॅन काय? आज ना संध्याकाळी मी मस्त मैत्रिणींबरोबर पार्टी करायला जाणार आहे. त्याला संध्याकाळी यायला थोडा उशीर होईल बरं का? सुटलो बाबा. दिवसभर सुट्टी. मोबाईलवर आपला गेम खेळतो कसा? मैत्रिणींबरोबर पार्टी करून ताईसाहेब घरी आलेले आहेत. अहो तुम्ही कितीला जेवायला बसणार आहे? एक 15 मिनिटात बसेल म्हणतो. थोडा 5 मिनिटं उशीर होईल बरं का? मला थोडा कुकर लावायचं आहे. अगं पण किती हा उशीर? तुला माहिती आहे ना घरात काय उरलंय पुरलंय हे बघायची जबाबदारी तुझी आहे ते. हो की इतके वर्ष ती सांभाळतच आली आहे. जरा 5 मिनिटं उशीर झाला म्हणून एवढे काही बोलायची गरज नाही आहे मला. अहो चला चला 8 वाजले जेवायला बसा. हे काम न करा एवढा माझा गेम संपू दे का प्लीज. अहो आता उशीर झाला तर चालतं आणि मला थोडा कधीतरी उशीर झाला तर किती खुशक बोलतावं लगेच. बरं फार शहाणी झाली. वाढ आता बघू. शहाणी आहे म्हणून तर तुमच्या माणसावर तुमच्यासारख्या माणसाबरोबर संसार केला. एखादं येणं असतं ना कधीच केलं असतं पळून. हो, पोळी गरम करून आणा प्लीज. काय कटकट आहे हो तुमची ही. सारखं ना सगळं गरम गरम करून वाढायचं ना मला फार कंटाळा येतो गावी. तुला माहित आहे ना पावसाळ्यात मला गरमच जेवण लागतं ते. हो आवडेल की. आम्हाला पण आवडतं गरम गरम जेवायला. तुम्हाला गरम गरम जेवायला आवडत असेल ना तर तुमचं तुमचं बनवून खा बरं. होय ना मी सगळे पैसे कमवून आणतो म्हणून हे सगळं तू करते असतेस माहित आहे ना. होय की. अहो तुम्ही जरी कमवून आणलं तरी त्यावर प्रोसेस करावी लागते. डाळ तांदूळ भिजवावे लागतात. मग ते कुकरला लावायचे. मग प्रेशर पडेपर्यंत कुक करायचं. आमच्या कामाला काही किंमत आहे का नाही? हे बघा मी उद्यापासून काय करते मी ना वाटीत असे डाळ तांदूळ ठेवते. नाहीतर असं करते 100, 200, 500च्या नोटाच लावून ठेवते. मग तुमचं पोट भरेल का? मी जरी काही केलं नाही तरी हे घरचं काम अमूल्य आहे असं मला वाटतंय. हो का असू दे ना. झालं ना. जोरात बोल. जोरात बोल. अगं, जेवण माझं झालेलं आहे. मघाशी ना मी बाजारातून येताना हे बघ स्वयंपाक करायचं काय अवघड आहे का? त्याला काय डोकं लागत नसतं. एक दिवस करून दाखवा सगळं घरकाम. स्वतःची साधी चढती बनियान कुठल्या माहीत नसते आणि म्हणे काय अवघड. मी म्हणूनच तुमच्याबरोबर संसार केला. एखादी दुसरी असती ना कधीच केली असती पळून. बरं झालं असतं मी घरी रिकामा झाला असतो म्हणतो. मी ना मगाशी बाजारात गेले. त्या कपाटात बडीशेप ठेवली. दे ना गं प्लीज. तू तर तूच. अहो या कपाटाचा बॉक्स कसला आहे हा? उघडून बघ म्हणजे कळेल तुला. अय्या टायटन राधाचं घड्याळ. आवडलं माझ्या नानीसाठी. तुम्हीच हो तुम्हीच. तुम्हालाच ना माझ्या मनातल्या भावना कळतात बघा. भावना कळू दे.
कपाट उघडता उघडता फ्रीजचा दरवाजा उघडून आलेस. वीज बिल येते म्हटलं. दरवाजा बंद करून ये पहिला. अहो हल्ली असंच होतं बघा. मी फ्रीज जवळ जाते, फ्रीज उघडते आणि कशासाठी फ्रीज उघडला ना तेच माझ्या लक्षात राहत नाही. अय्यो अय्या गजरा पण त्या बात खूपच सुधारला हो तुम्ही. जरा मारलं गजरा आणा ते आणा आणि तिला मारून जा म्हणे. मैत्रिणींच्या बरोबर नुसत्याच चकात्या तिथून आली वाटतं. आता ना फुलकाचं पान तिला आवडतं ना. थँक्यू डिअर. तुम्हीच माझे दिवस आवरून झाली मी आतली रूम एकदाची. केव्हाची 5ला उठले होते म्हणून आवरून तरी झालं. पण बेबी ह्या रूमची पण काय अवस्था झालीये. सोफ्याची कवर असतात पडते इकडची तिकडे तिकडची इकडे. एक आवरूच तोपर्यंत एक गोष्ट समोर आहेच. वैताग आले या सगळ्या कामाचा खरंच. ए मन्या उठ रे लवकर. काय कटकट लावली आहे ग पहाटे पहाटे. बाहेर तसा मस्त पाऊस पडतोय. तू पण ये की झोपायला लागलीये. हा झोपायला ये म्हणे. सगळी कामं फेर धरून नाचते डोक्यावर माझ्या. झोप तर येईल का मला आता ह्यावेळी. अगं झोपायला म्हणजे लोळायला ये ग. तुला पण तेवढंच बरं वाटेल. दिवसभर असतातच की तुझी धावपळ. वेळ काय आणि बरंच काय लोळायला ये म्हणे. अरे आज वीकडे आहे वीकडे. आपल्या चौघांची टिफिन व्हायचे अजून मुलांना उठवायचे. त्यातली सोनू काय लवकरच झोपली. तिचा होमवर्क पण करून घ्यायला पाहिजे. आजकाल स्कूलमध्ये किती स्ट्रिक्ट झाले माहिती आहे ना सगळे रूल्स. मी करून घेतो का नंतर. तू पण जीवाला त्रास करून घेऊ नको. झालं तुम्ही करून घेतो म्हणे. आठवतंय लास्ट वेळचं की काय केलं होतंस. टीचरला चक्क नोट लिहून दिली होतीस की शी इज नॉट फिलिंग वेल, प्लीज एक्सक्यूज हर. जाऊ दे तिकडे. मी तर कुठं तुझ्या नादाला लागली. बाई गो ही पालेभाजी काल कंटाळाला म्हणून तशीच ठेवली. आता ही भाजी निवडून डबा करावा लागणार आहे. आज मुलांच्या डाएट चार्टला नेमकं पालेभाजीच आहे. अगं दोघं बाई देऊ only 5 minutes. हां 5 मिनिट्स म्हणे. त्याचे 5 मिनिट्स कधी संपणार आहेत कुणास ठाऊक. 1 तासांनी का 5 तासांनी. बघा यांना बायका शिकलेला हवा, चांगली नोकरी हवी, पगारही करिअरकरता हवा, यांच्या कारच्या आणि घराच्या लोनचे हप्ते भरायला. तोंडावर गुलू गोड गोड बोलतात आणि खंडीवर अपेक्षांचं ओझं तिच्या खांद्यावर ठेवतात. तिथं 7:30च्या ठोक्याला लोकल पकडावी लागते. धावत पळत जाऊन लोकल पकडावी लागते. त्यात एकटीनं मी काय काय करणार हो. मुलांचं बघू, स्वयंपाकाचं करू, माझं आवरू, काही मनाला उठू. आणि त्यात आणि माझी प्रमोशनची परीक्षा जवळ आली. त्याचा अभ्यास तर मी कधी करणार आहे कुणास ठाऊक. बोला राणी साहेब काय आज्ञा आहे. आय एम रेडी. तुला मदत करायला हवी. जा मुलांना उठव जा आणि जरा गिझर ऑन कर. मुलांना गरम पाणी द्यावे लागेल. आणि म्हणण्या ऐक ना म्हणण्या प्लीज जरा ते युनिफॉर्म पण इस्त्री कर ना. आज किती वेळ झाला मला बघतोयस ना प्लीज. मुलांचं सगळं तू तुझं आवर आणि मीच बरं. अरे तुझं लक्षात आहे ना आज आपल्याकडे आणि मामाची येणार आहे. माझी तर मीटिंग आहे बघ. मला याला वेळच होणार आहे. पण तू जा वेळेवर स्टँडवर त्यांना आणायला. आणि आल्यावर त्यांचा नाश्ता पाण्याचं पण भोग झाला. सगळी कामं माझ्यावर असतात. तुम्ही बायकांना नवरा काम करतोय म्हणल्यावर एवढा गैरफायदा घेता ना. माझ्यासारखा गरीब बिचारा मिळाला ना नवरा राबवा त्याला. असं नाही रे म्हण्या. तुझी जबाबदारी फक्त नोकरीची. पण मला किती आघाड्यावर लढावं लागतं बघतोच ना. किती पण करावं या घरासाठी खरंच. अगं वेळाबाई मी चेष्टेनं बोलत होतो. दिसतंय का मला तुझी धावपळ
प्रिये, मी मुलांना उठवतो, त्यांचं आवडतो. तू तुझं आवडलं की नीट बरं. आणि आजच्या बोर्ड मीटिंगसाठी तुला बेस्ट. थँक्यू, बाय. असा आहे आमच्या नोकरदार नवरा बायकोंचा संसार. क्षणिक होतात, थोड्याशा गुरगुरीत थोडेसे रुसवे फुगवे, पण आम्ही समजून घेतो एकमेकांना. अहो, काळाची गरजच आहे ती. महागाई पाहिल्या ना किती झाली येते. दोघांनी संसाराला हातभार लावायलाच हवा. माझ्या ह्या घराची जरी होममेकर मी असते तरी सुद्धा माझा लाईफ होममेकर तर हा मन्याच आहे. याच्यासारखा समजूतदार शहाणा नवरा सगळ्यांनाच मिळो. लव यू प्रिये. थँक्यू. हाय, हॅलो सोना, हाऊ आर यू डिअर? हाय. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. बोल बोल, ऐकू येते मला, बोल बोल. अरे आज ना इथे रेंजचा खूप इश्यू दिसतोय. तुला ऐकू येतं ना? हो हो, येतोय, प्लीज ओके. अरे काही नाही, निवांत आहे बघ. सध्या ऑफिसचं हायब्रिड रुटीन सुरू आहे ना, त्यामुळे वीकली 3 दिवस होते थोडी दगदग, पण इतर वेळी निवांतच. मीन्स ऑफिस आवर्स सोडून. तुझं कसं काय चाललंय डार्लिंग? आय जस्ट केम टू ऑफिस. मी आता डिनर करणार. वाव. मग आज काय स्पेशल मेनू? नथिंग स्पेशल यार. तेच डीप फ्रीजर मधला राईस आणि चपाती मायक्रोवेव्हला लावणार, ऑमलेट करणार अँड मशरूम सूप रेडी टू ईट. विशू, परवा ना मम्मीने मस्त तांदळाचे घावण आणि वाटाण्याची उसळ केली आहे. वाव, माय फेवरेट डिश. मी इंडियात आलो की नक्कीच करतील मम्मीची. आणि मग तू माझ्या मॉम आणि डॅडकडे जाऊन आलीस का? परवाच म्हणत होते अलीकडे तू आली नाही म्हणून. अरे लक्षातच राहत नाही बघ. जेव्हा लक्षात येतं तेव्हा एकतर उशीर झालेला असतो, नाहीतर कंटाळा तरी आलेला असतो. पण काय रे, ते आर हॅपी विथ देअर कंपनी. मी आणि तिथे जाऊन काय करू? अगं, त्यांना तेवढंच बरं वाटते सुनबा येते म्हणून. ते फील हॅपी. अरे परवा ना विशू मम्मीजी मला विचारत होत्या, वटसावित्री दिवशी वडाला जाऊन आलीस का म्हणून. अहो पण आता मी जाणार आहे का वडाला फेऱ्या मारायला? मला तर बाबा माझी हॅपी वाईफ घेऊन मस्त रोटूर करायला आवडतं. आय लव्ह रायडिंग यार. अगं, सून आहेस ना त्यांची, त्यांनाही 4 लोकात सांगायला बरं वाटते. तू येते आमच्याकडे, काळजी घेते. आमचा मुलगा इथे नसला तरी लक्ष असते आमच्याकडे. ते फील प्राऊड यार. आता हे आणि काय नवीन? अरे इतके का म्हातारे झालेत ते? दे कॅन मॅनेज देमसेल्फ. नो नीड टू इंटरफेअर. या इंटरफिअरन्स कुठे आला? नातेसंबंध जपलेच पाहिजे ना सोना. हे बघ विशू, मी माझा संबंध फक्त तुझ्याशी मानते. तुझ्या बरोबर आलेलं बाकीचं लटांबर सांभाळायला मला नाही तर जमणार. व्हॉट? तू माझ्या मॉम आणि डॅडला डटांबर म्हणतेस? दॅट्स नॉट फेअर. सो व्हॉट? तू अर्जाचा अनर्थ करतोस. आणि काय रे, जेव्हा तू इकडे येतो तेव्हा येतेच ना मी तुझ्या बरोबर तिकडे राहायला. बस झालं ना. येस येस, यू मस्ट. पण तरीही तू माझ्या मॉम आणि डॅडकडे जावं असं माझं मत. दॅट्स इट. अरे मग जातेच ना तशी. जेव्हा फेस्टिवल असतो तेव्हा नमस्कार करायला जाते. कोणी पाहुणे आले असतील तर जाते. बस झालं ना. इट्स ओके डिअर. आपला वाद नको. मी माझ्या मॉम डॅडला समजून सांगतो. डोंट वरी डार्लिंग. दॅट्स अ गुड बॉय. आता समोर असतास ना असं तुझं नाक ओढलं असतं आणि म्हटलं असतं लव्ह यू विशू. दॅट्स ट्रू. शेवटी मी एक करिअरिस्ट मुलीशी लग्न केले ना. ऍडजस्टमेंट तर केलीच पाहिजे. हे बघ विशू, तुला जसं तुझं करिअर इम्पॉर्टंट तसं मला माझं करिअर इम्पॉर्टंट. एवढं शिकल्याचा त्याचा फायदा तरी काय? मला पण माझी आयडेंटिटी बिल्ड करायची आहे. हे एकदा प्रोजेक्ट जे आहे ते कम्प्लीट केल्यावर माझं पॅकेज दणदून वाढणार आहे, माहिती आहे ना? हो ग बाई, हो ग बाई. पण काही वेळा ना
असं फ्रस्ट्रेट होते ना, काही सुचत नाही बघ. हे बघ, हे असं फ्रस्ट्रेट वगैरे होऊन चालणार नाही हं विशू. तू तुझ्या कामावर व्यवस्थित फोकस कर. मला पण नाही रे आवडत इथे एकटीला राहायला, पण काय करू, कामचे मजबूर हो. इट्स ओके, इट्स अवर डेस्टिनी. फक्त माझ्या मनातलं बोललो बघ, एवढंच. बाकी टेक केअर डिअर. येस, यू टू टेक केअर. आणि हे बघ, आता जेवण करून शांत हो, कसलाही विचार करू नको. ओके ओके डिअर. बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. अजून कशी आली नाही ॲश? एरवी वेळेत हजर राहते. ओ डॉली, गुड इव्हिनिंग. सॉरी यार, ट्रॅफिकमध्ये फसले रे. जाम दमले बघ मी ड्राईव्ह करून. पण तुमने बुलाया और हम चले आए. ड्रामा बस ना ॲश. हे बघ, तुला आज भेटायला बोलवायचं कारण विचारणार नाही. अरे त्यात काय वेगळं असणार, आपण भेटतोच की एव्हरी वीकेंडला. अगं तसं नाही ग, पण आज तुला मुद्दाम होऊन वेळ काढून ये म्हणलं, जरा बोलायचंय. So what? बोल की मग. हे बघ डार्लिंग, आता आपल्या दोघांना एकमेकांच्या आवडीनिवडी माहिती आहे, स्वभाव माहिती आहे. मग मला असं म्हणायचंय की आपण लग्न करूया. येस, यू राईट. कसं काय ओळखलंस ग? अरे वेडा की खुळा, मला असं म्हणायचं नव्हतं. मी तुझा डायलॉग बोलले रे. म्हणजे लग्ना व्यतिरिक्त पण तुला आणि काय बोलायचंय? येस, ऑफकोर्स. इट्स न्यू ट्रेंड. आय लाईक इट. ट्रेंड? कसला ट्रेंड? मला जरा सांग बरं, तुझ्या मनात नेमकं काय आहे? अरे हा तो लग्नाचा आवाढव्य खर्च, तो नातेवाईकांचा गोंधळ आणि अशी नाती तोडण्याचा अट्टाहास, ही खालगिरी मला नको आहे बा. अगं, म्हणजे आपण लग्नच करायचं नाही? आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं. करारच करून टाकू झटकीपट. याला काय अर्थ आहे? अगं, लग्नासारखं पवित्र बंधन करार म्हणे. अगं, तर लग्नाचा आपण पती पत्नांचा आहे सोडून ज्याला काय जन्म खरेदी पत्र आहे ते भाडे करार आहे. तसं नव्हे रे, पण लग्नाशिवाय आपल्याला एकत्र राहायला परमिशन देणारा हा करार आहे. हे बघ ॲश, मला यातलं काही दिव्य ज्ञान नाही. तूच सांग बरं नक्की काय आहे हे प्रकरण? अरे असं कसं तुला काही माहित नसतं. तुला त्या घोड्यासारखं आहे. घोड्याला आपलं बदलून असतो. आसपास काय चाललंय याचं काही कल्पना नसते. लिव्ह इन रिलेशनशिप हा आजकालचा ट्रेंड आहे. यामध्ये लोकं लिव्ह इन रिलेशनशिप हा आजकालचा ट्रेंड आहे. यामध्ये ते दोघं तसं पाहिलं तर एकत्र बांधलेले असतात आणि असं पाहिलं तर स्वतंत्र. असं कोड्यात बोलू नकोस हं. खरं सांग बरं नक्की काय आहे करार? हे बघ, लिव्ह इन म्हणजे कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट व्यक्ती कोणत्याही कायदेशीर किंवा धार्मिक विवाहाशिवाय एकाच छताखाली पती पत्नीसारखे राहणे. त्यामध्ये ते दोघं शारीरिक, भावनिक बंध, स्नेह आणि सहजीवन अनुभवतात. अगं, पण असा कोणता कायदा आहे का? नाही रे, आपल्या भारतात तरी नाही. पण आपल्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या नात्याला परमिशन दिलेली आहे आणि संरक्षण पण दिलं. अगं, पण हे बेभरोशाचं झालं ना. त्याला काही पुरावा वगैरे नको का? आहे रे, 100 रुपयाच्या स्टॅम्पवर करार लिहून घ्यायचा, नोटरी करायची किंवा वकिलाच्या उपस्थितीत आपण दोघांनी सह्या करायच्या. अगं, किती छान समजावलंस ग. म्हणजे आता आपण लिव्हिंगचा करार करायचा असंच म्हणणं आहे ना तुझं? म्हणजे लग्नाला टाटा बाय बाय. येस, यू गॉट इट. चल मग
तिला मी कसं उदास आणि उग्र वाटतंय गो. अगं म्हणूनच आपण इथं आलोय ना फिरायला. हा थोडा चेंज आपल्या आयुष्यामध्ये. हा चालेल. जवळ भद्रा, अहो आपण फिरायला जाणार होतो ना, तिच्या कशा काय आलो? तिने सगळं तुला नंतर सांगतो मी. हा आधी या व्यवस्थापकांची गाठ दिली. हा आणि मग आपण ठरवू. या काका काकू, या सहजीवन वृद्धाश्रमात तुमचं स्वागत. प्रवास कसा काय झालाय? एकदम छान झाला प्रवास. तिकडच्या माहिती सगळेजण माहिती एकदम छान झाला प्रवास. काहीही अडचण आली नाही. तुम्हाला काय चहा कॉफी सरबत हवंय का? नाही, प्रवासात खूप झालं. प्रवासात खूप झाल्या. म्हणजे समोरची 10 नंबरची खोली जी आहे ना, ती तुमची आहे. तिथं जाऊन आराम करा. दमला असाल प्रवासात. हो ते घेऊन पुन्हा माहिती वया तिथं आपल्याला करमेल का हो? कसं अनाथ कोणत्या घराचं वाटेल का? अगं हे बघ गमो शांत होतो. हा एकदम तू डोक्याचं राग घेऊ नको. हा, ही जगण्याचीच आहे आणि काळ नका बदललाय ते निसार. पण मला सांगा, काळ बदलला तरी नाती बदलतात का? नाही बदलत, पण परिस्थितीनुसार आपल्याला सगळ्यांना तसं वागायला लागतं की निसार. पण तुम्ही इथं यायचा निर्णय फारच अचानक घेतला. मुलं बाहेर पडली आणि लगेच आपण इथं आलो. हा अनाथ आणि पोरगं वाटलं हो मला. मग मुलीने शांत हो थोडीशी. हा अजिबात रडायचं नाही. असं करायचं नाही. हे बघ रडू नको. हे बघ एक गुडभर पाणी पी. हा जरा बरं वाटते का बघ. जरा दीर्घ श्वास घे. कसं वाटते? That's a good girl. काहीतरी वय तुमचं. आता वय काय माझं आणि घर काय म्हणताय? शिक्षक हे बघ मला एकदम भारी वाटते बघ. तू अशी इच्छा म्हणायचीस, लाजायचीस, तर त्यावेळेला इतके सुंदर तुझे दात दिसायचे की मला मी त्याच्याच प्रेमात पडलं होतं. चांगलं वाटतंय मला. तू हसलीस की. अहो पण आता तोंडात दात तरी आहेत का? दात जरी नसले तरी दिलवाली राहायचंच की तू. पण एवढं मोठं घर सोडून तिथं यायचं कारणच काय? हे बघ सांगतो. आपलं घर खूप मोठं आहे. मुलं बाळं परदेशी आले. आपण दोघंच इथं असतो. त्यामुळं सगळं घर आपल्याला खायला उठतं. काय करणार सांग? घरातलं पाहायला लागतं, बागेकडे बघायला लागतं, सामान आणायला लागतं, दूध आणायला लागतं, बँकेत जायला लागतं, बिलं भरायला लागतात आणि ही सगळी कामं आपल्या दोघांना कोणतीच सांग. आतापर्यंत 2.5 वर्षात कष्टच केलेच की. आता मला असं वाटतं तू थोडं सुखात राहा, थोडं आनंदात राहा असं मला वाटतं. कोणी दारावर चक्र केलंय का? बघ बरं तुला कोण आलं. या माहितीवरून बोला प्रत्येक आपल्या आमच्या आश्रमामध्ये हो खूप खूप स्वागत. हो चला आता आपल्याला गप्पा मारायला प्रत्येकजण जरा आपल्याला गप्पा मारायला
आणि नंतर नाश्त्यासाठी डायनिंग हॉलमध्ये गप्पा टप्पा करत आनंदात नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा. गप्पा चालल्यात वाटतं. हो तेव्हा जरा माहिती सांगू. इथं आपली लायब्ररी आहे. भरपूर पुस्तकं आहेत वाचायला. शिवाय बाग आहे. बागकाम करू शकता तुम्ही. शिवाय कॅरम, बुद्धिबळ, पत्ते यासारखे खेळ आहेत. त्यामुळे आपापले छंद जोपासायचे. छान सांगताय बरं. इथं ना आणि इथलं जेवण इतकं स्वादिष्ट असतं की बसल्या बसल्या जेवता पेंगायला होतं. आणि इतकं आनंदाने जेवण खायला लागतं की आपण सगळ्यांनी हे फार झोपायचं. आपण या आनंदाश्रमात आनंदाने राहूया. मला वाट पाहते दुपारचं तेव्हा जाऊ येते. हे बघ समोर. हे सगळे लोक किती आनंदात आहे, किती समाधानात आहे हे तू पाहतेस की नाही सांग. मग आपण आजपासून आपल्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करूया. आपली मुलं परदेशी आहेत, ती तिकडे सुखात आहेत. मग आपण इकडे आनंदात राहूया की नाही सांग बरं. मग त्यामुळं आपण या ठिकाणी असं सहजीवन या सगळ्या लोकांच्या बरोबर छानपैकी सहजीवनाचा आपण आनंद घेऊया आणि नवीन अध्याय आपण सुरू करूया असं म्हणत होतो. तू हे सगळं त्यानंतर तू आनंदी आहेस की नाही. मग मला त्याच्याने छान गाणं पण म्हणायचं काय हो गए अस्सी साल के देखो प्रीत निभाई है ना अब भी अपने
कारण की आपली नेहा आणि नेहाची मुलगी आहे, तिने रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्यानंतर कार्यकाऱ्यांच्या काही सूचना असतील आपल्याला लेखकाची, त्यानंतर बसायला. आई हात वर कर. माहिती नव्हतं कोण. नमस्कार मैत्रिणींनो, विषय खूप छान घेतला होता आजचा सहजीवन. सुरुवातीला सहजीवन म्हणजे काय, शुभानं अतिशय उत्कृष्टपणे आधीच सांगितलं होतं सहजीवन म्हणजे काय, आणि प्रत्येक गोष्टींचं सहजीवन त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आज एकादशी, अगदी सुरुवातीलाच विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं स्टेजवरती आपल्याला, आणि नलिनी आणखी देवी भारती दोघी जणी विठ्ठल रुक्मिणी छान झाल्या होत्या. त्यांच्याबरोबर झालेला डान्स पण खूप छान झाला, आपण सगळ्यांनी बघितलं. नंतर सुष्मितानी सुप्रियानी केलेलं रुक्मिणीचं मनोगत, की ते पण तिचं भोवती विठ्ठलासारखा पती असून सुद्धा त्याच्याबद्दल तिच्या तक्रारी आणि भांडण पण होतं. म्हणजे आपण कधीतरी भांडलो, तक्रार केली तर काही विशेष मानायचं कारण नाही. विठ्ठलासारखा पती म्हणून सुद्धा रुक्मिणीच्या तक्रारी आहेत. अर्थात त्याचा तिला
अशी असतात की ती चौघी 4-5 जणींनी जे केलं ते खूप छान आणि अन्नबंध त्या विसरत होत्या एकमेकीला सांगत होत्या शेवटी त्या आता वृद्धाश्रमात गेलेल्या बायका आहेत. त्यामुळे असं तर हे पण आपण गृहीत धरूया की तो सीन तो तसाच सीन होता असं आपण गृहीत धरूया. काही म्हणायचं आपल्याला कारण नाहीये. तर खूपच सुरेख केलं आणि त्याबद्दल खरंच धन्यवाद गुरुला. एकच सूचना आहे म्हणून मी सांगते अनुजाची, पुढच्या 1 ऑगस्टला आपला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, पण त्या दिवशी आपण सगळ्या जणी स्तोत्र म्हणणार आहोत. प्रत्येकाला जास्तीत जास्त 10 मिनिटं दिले खूप आहेत. याबद्दल पण ग्रुपचं अभिनंदन आहे हे सांगायचं राहिलं होतं माझ्याकडून. आणि सगळ्यांकडे इथे असल्यामुळे त्यांनी परवानगी मागितली होती की आमचं व्हिडिओ करायला कोणच नाहीये, तर त्या परवानगी कधीतरी आपण अशी एखादीला परवानगी देतो, तर त्याप्रमाणे आज तिथं या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे. बसायला मुलीनं कार्यक्रम करतो. दुरितांचे